अजून एका भावाला मी नाही पळवलं, पण त्यांचं पण लव्ह मॅरेज होतं आणि आम्ही सगळे इथून गावी चाललेलो. नंतर मला कळलं की तिला पळवून आणले. काय माझ्या फॅमिलीमध्ये स्क्रीन प्ले नाही. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मेळ्यात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका तू अनोळखी तरी सोबतीच्या सेटवरती मी आज आलेली आहे आणि आज इथे आहे छान अर्पिता आणि विराजचं केळवण. हॅलो. हॅलो, कसे आहात? आम्ही मजेत. झालं जेवण? छान झालं. येस. आणि उखाण्याची तयारी चालू आहे दोघांची. कुठवर आली आहे तयारी? परीक्षेचा फॉर्म भरला आता, अभ्यास सुरू करतोय. अभ्यास आता सुरू केला मी. ते शेवट आदल्या दिवशी अभ्यासाला बसतात ना, ते आहोत आम्ही. बरं, मग विसरायच्या आत उखाणा घ्यायचा की नंतर आरामात? विसरायच्या आत उखाणा घेऊया का? चला मग सुरुवात उखाण्याने करूया आपण. काय? हा, माईक फक्त दोघांनी. मीच घेते आता, मला आठवलाच आहे तर. आठवलंय का तुला? तो अच्छा, तो चांगला. मटणाचा रस्सा केला चांगलं खोबऱ्याचं वाटण घालून. विराजराव बसले रुसून, मग मीच खाल्ला चाटून पुसून. सातारी कोल्हापुरी. योगितावाला उखाणा येतो. मला मी जर अभ्यास करतो आणि नंतर ठीक आहे, नंतर पेंडिंग. आता निराशा नाही करायची, काहीतरी आता दमदार आला पाहिजे. काहीतरी खतरनाक घेणार आहे आता, काहीतरी डायरेक्ट मला वाटते तो डोळ्यांवरच काहीतरी कविता करेन आता माझ्या. पण रिपीट नको आहे. बरोबर, वेगळा काहीतरी लिहितो आता. म्हणजे जे रील्स आता आम्ही बघतोच तर असं अपेक्षा. खरं लग्न तर एवढा प्रेशराईज नाही. बरं, खऱ्या लग्नातला उखाणा आठवतोय का तुला? काय घेतलेलं? त्यावेळेला पण कोणीतरी सांगा रे, कोणीतरी सांगा रे. पण त्यावेळेला पण मी असं होतो की अरे कोणीतरी सांगा मला काय उखाणा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे नाही आठवत. आपण सुरू करू. झालं आता, खूप वर्ष झाली ना. आणि बरं, आता सगळ्यात आधी मी सुरू तर करते, पण मला तुझं आधी अभिनंदन करायचंय, कारण का एक छान इतकी गोड न्यूज तू शेअर केलेली आहेस, तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी अभिनंदन. आणि आता ते सगळं सुरू असताना इथे सेटवरती येऊन काम करायचं बायकोला सोडून, आणि ही सगळी इथे तारांबळ आहे कामाची. सो आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक नवीन तुझा पण एक नवीन प्रवास चालू आहे. आता बाबा म्हणून तू नवीन तुझा एक सुरू होणारी जर्नी. सो आता इकडे एक अभिनेत्याच्या पलीकडे रोहन म्हणून कसं वाटतं तुला? अरे खूप छान वाटतं. म्हणजे खूप छान वाटतं. म्हणजे आता माझी जी काही तारांबळ उडते त्याचे सगळे साक्षीदार ही आमची टीम आहे. कारण ते मला बिचारा झोपायला देतात. ह्याला झोपू दे, ह्याला थोडा वेळ झोपू दे, ह्याला आपण उठवूया नको. मला असं कौतुक वाटतं कधी माईक. म्हणजे मला खरंच कधी कधी कौतुक वाटतं की एक शॉट देतो तो, जाऊन चेअरवर ती जी काही 1.5-2 मिनिटं मिळतात त्याला, त्यात तो झोपतो, त्याला झोप लागते आणि तो येतो आणि परत चांगला टेक देतो. आणि म्हणजे मला असं होत नाही. मला जर झोप आलेली असेल ना तर मी अशी मला काम करायला नाही जमत, पण तो करतो. आणि खरंच क्रेडिट गोज टू आमची सगळी टीम. म्हणजे जेपी सर आहेत. म्हणजे आता माझं जास्तीत जास्त काम योगिता बरोबरच असतं. सो हे सगळे छान समजून घेतात, सांभाळून घेतात. पण मग दोन्हीकडे अलर्ट राहून काम करावं लागतं, एवढं मी नक्की सांगेन. तिथे लक्ष जास्त असेल ना, कारण म्हणजे आता ते काय म्हणतात, हे बघ आता सिरियल मधलं हे 5वं-6वं वगैरे लग्न असेल, पण ते सगळं खरं आणि एकदाच चालू आहे ना आयुष्यात. त्याच्यामुळे ते परत होणार नाही, परत घडणार नाही. सो त्याची एक्साइटमेंट जरा जास्त आहे. पण मला सांगा की मालिकांमधली लग्न ना अशी खूपच ग्रँड आणि खूप दिवस चालणारी अशी असतात. तर आता मालिकांमधली लग्न किंवा तो एक ट्रॅक आता येणार आहे हे म्हटल्यानंतर तुम्हाला एक अशी गोष्ट जी असं वाटतं की अरे यार आता हे परत आलं, अशी एक कोणती गोष्ट वाटते? चांगली वाईट कोणती असेल लग्नातली? किंवा असं कधी कधी कंटाळतो की सतत रडावं लागतं फार. तुम्ही एकाही मालिकेतल्या एकाही लग्नात मी खुश नव्हते. एकाही लग्नात नाही, सगळ्या लग्नांमध्ये मी रडते. आणि तेच एक मला असं वाटतं की एकदा एखाद्या लग्नात खुश मला दाखवा. पण ते ठीक आहे, आता काय कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतं ते हिरोईन्सच्या. रडलीच पाहिजे. नाही, पण तू म्हणतेस ते बरोबर आहे की काय आपल्या रिअल आयुष्यामध्ये आपला जेव्हा असा कुठलाही इव्हेंट असतो, एखादा सण असतो, एकदा होतो आणि संपतं ना. इथे ते प्रत्येक गोष्ट तुला 2-2दा 3-3दा या अँगलने अशी करावी लागते. हे बघ, थोडं प्रेशर असतंच, कारण तुम्हाला ते शेड्यूल कम्प्लीट करायचं असतं. पण मला असं वाटतं की या निमित्तानं ना सेटवर सगळे छान तयार झालेले असतात.
पहिल्यांदाच सिरियल मध्ये, कारण नाहीतर अदरवाईज प्रत्येकाचा एक काय म्हणतात त्याला पॅलेट ठरलेला असतो. त्याच पॅलेट मध्ये तुला सिरियल मधले पात्र दिसतील. पण या दिवसांमध्ये जरा सगळे छान सजलेले असतात, सगळे एकत्र आम्ही बसून एकमेकांचं डबे खाणं म्हण किंवा टाइमपास करणं म्हण, गप्पा मारणं म्हण, हेही सगळं चालू असतं. सो प्रेशर पण असतं, पण आमची एक आतमध्ये एक मजा पण सुरू असते. पण तू सांगितलं नाहीस की एक अशी गोष्ट जी तुला असं वाटतं की अरे आता हे परत करायचंय, असं एक वाटतं ते. आत्ताच आम्ही खरं तर आत्ता काही दिवसांपूर्वी आम्ही सीन केला जो टेलिकास्ट झाला, ज्यात तो खूप ऑब्सेस्ड आहे. विराज खूप ऑब्सेस्ड आहे, अर्पिताला घेऊन त्या सीन मध्ये दिसतं. करताना मजा आली, तो सीन खूप छान झाला. पण मी तिला त्यावेळेलाच म्हटलं की असे काही सीन आले ना की मला एक वेगळं प्रेशर असतं, कारण बिईंग अ गुड गाय मला नेहमी असं वाटतं की छान छान गोष्टीच आपण प्रमोट करायला हव्या. पण जेव्हा असा एखादा निगेटिव्ह ट्रॅक येतो ना, तेव्हा मला जरा त्याचं प्रेशर येतं की हे नको लोकांना आवडायला. म्हणजे जरी मी मनापासून करत असतो तरी मला असं वाटत असतं की हे कल्चर हे ग्लॉरिफाय नाही करणं हा आमचा हेतू नसतो. पण तो सीन एकतर किंवा हे बघून कोणीतरी कॉपी करावे, मला ही भीती असते की असं घडू त्यातून इन्स्पिरेशन घेऊ नये. घेऊ नये. हे चुकीचं आहे, हे ऑडियन्सला तितकी सेन्सिबल आपली ऑडियन्स असावी की हे चुकीचं हे कळलं पाहिजे. करेक्ट. आणि तो सीन बाय द वे तुम्ही बघितला असेल, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी बघा. रोहनने इतका छान केलेला आहे तो. पण ते असं नाही आपण दोघंही होतो आणि आपण दोघांनी अरे छान हो केलं. ऑफकोर्स, पण तो सीन त्याचा होता. आणि त्यात कधी कधी काय होतं ना, समोरच्याच्या परफॉर्मन्समुळे तुमचा परफॉर्मन्स आपोआप लिफ्ट होतो. सो तो खरंच माझ्या आतापर्यंतच्या शो मधला वन ऑफ माझा फेवरेट सीन. पण असं कुठलेही भडक सीन असतात ना त्या मालिकेमध्ये, तेव्हा मला नेहमी भीती असते की हे कल्चर कंटिन्यू नाही व्हायचं. आणि ही जबाबदारी प्रेक्षकांची आहे की हे म्हणजे हे बघा, तुम्ही परफॉर्मन्स म्हणून त्या दृष्टिकोनाने बघा, याला आम्ही ग्लोरिफाय नाही, मनोरंजन म्हणून बघा ते फक्त. मनोरंजन म्हणूनच फक्त बघा, पण ते करण्याचं सिरियसली घेऊ नका. करेक्ट. इथे मगाशी जेवायला बसलेले मला असे सगळे छान ताटामध्ये पदार्थ दिसतात केळीच्या पानावर, त्याच्यात सगळे गोड पदार्थ. त्याचं गोड म्हटल्यानंतर साधारण आपल्याला कंट्रोल नसतो, पण आता तुम्ही कलाकारात म्हटल्यावर तुम्हाला असं किती कंट्रोल ठेवावा लागतो की तुम्ही खाता मनमुरादपणे, कसं डाएट वाईट काही फॉलो करावं लागतं गोड समोर आल्यावर. मला फार गोड आवडत नाही. पण काही काही खूप सिलेक्टिव्ह स्वीट्स आहेत जे मला आवडतात. मला काजू कतली खूप आवडते. आता या आपलं जे ताट होतं त्यातलं म्हणजे पुरी आणि श्रीखंड मला म्हणजे आवडलं. पण असं फार मी नाही फार विचार करत. कधी मला इच्छा झाली तर मी खाते, पण खूप असं नाही आवडत. पण मला बाकीचं खूप आवडतं. मला मैदा आवडतो, मला पिझ्झा आवडतो. असं तिकड त्या डिपार्टमेंट मध्ये माझा खूप वीक पॉइंट आहे तो माझा. मला पिझ्झा, असं बर्गर्स आणि हे सगळं फार आवडतं. म्हणजे मला घरचं जेवण तितकंच आवडतं, पण क्रेविंग्स होतात. चीज केक वगैरे आवडतो. सिलेक्टिव्ह पदार्थ आहेत मला. असं तुला समोर आल्याचं खूप कंट्रोल करायला असं नाही तुला करावं लागतं. हा नाही, एवढं नाही. कारण आर्टिस्ट म्हटलं असं होतं ना की असं खूप फॉलो करावं लागतं. माझे बॅड डार्क डेज असतात ना आपले, एखाद्या दिवशी आपण फारच मूड आला त्या दिवशी मी सगळं खाते. त्या दिवशी घरी बिर्याणी येते, त्या दिवशी 3 केक येतात आणि ते 3 केक मी खाते. त्याला फोन करून विचारणार कुठला दिवस खराब आहे मला सांग, म्हणजे मी पार्टी करायला येतो. अमावस की रात त्या दिवशी मी सगळं खाते, सगळं. पण मला खूप आवडतं गोड, मला खूप आवडतं. मी सगळं हो खरं खातोस तू, चालेल. हा, पण तरी कंट्रोल करावाच लागतो एका पॉइंट नंतर, कारण किती गोड खाणार ना तू. कारण तू म्हणलीस तसं वातावरण एवढं असतं ना आर्टिस्ट म्हटलं तर आजूबाजूला, की अरे हा नाही खात, अरे ही नाही खात, मग आपण पिअर प्रेशर मध्ये येतो की इथे कोणीच खात नाहीये. पण मला बेंगॉली स्वीट्स खूप आवडतात. मला दुधाचे सगळे गोड पदार्थ खूप आवडतात. आईस्क्रीम वगैरे तर म्हणजे बासुंदी आणि दुपारची झोप. मग हा प्रश्न विचारून आता तू चूक केलीस. आता मला असं काहीतरी एकदा डार्क चॉकलेट ऑफर केलेलं, खात नाही. मला ते प्रेशर, बापरे अंबर नाही खाते, हा नाही खाते. मी खाल्लं ते डार्क चॉकलेट. माझ्या बॅग मध्ये असतं एक मोठं डार्क चॉकलेट असतं, ते माझं डेझर्ट असतं. मनावर दगड ठेवून सगळं करावं लागतं, इच्छा काहीच नसते करायची. पण त्याला झालेलं की बापरे सगळं डाएट वाईट करतात. पण ठीक आहे ना, तू लकीस की तुला काही गरजच नाहीये डाएट करायची. असं काहीच नाहीये. व्यवस्थित डान्स वगैरे कर, बघ ना ऍक्च्युली मग काय करावं लागतं. पण मला सांगा की कधी कोणाच्या लग्नामध्ये विना आमंत्रण गेल्यात का? नाही, कधीच नाही. नाही.
आवडेल का असं समज जायला? आली तेव्हापासून तर नाही. आवडेल का पण असं जायला बोलायला तरी असं आपण जातो रॅन्डम लहानपणी इच्छा नसताना जबरदस्ती नेलं आई बाबांनी, पण नाही आमंत्रण नसताना नाही. तू गेलास नाही मला पण आठवत नाही असं काही रॅन्डम केलंय. मित्रांमध्ये लग्न चालायचं पण मला आवडेल, मला असं आवडेल. हा कारण मला तो 3 Idiots मधला सीन इतका आवडतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकदा कधीतरी करून बघायला पाहिजे. जगात ही प्लेट तर असे मित्र असले पाहिजे पण आयुष्यात. ऍक्च्युली असे इतके छिछोर त्यांच्यावर हे सगळं एक्सप्लोर करता येईल. बरं आता तू गेलास, तुला माणसं ओळखतात. ऍक्च्युली नाही सगळे इतके रिस्ट्रिक्शन्स असतात ना सेलिब्रिटी त्याच्यामुळे. पण अदरवाईज खरंच आवडेल हे सगळं करायला. असं वेगळ्या देशात वगैरे जाऊन करा. हा कधी कोणाला पळून जाऊन लग्न करायला मदत केली मी गेलीये केले माझ्या बहिणीला. हा हो. एक्साइटमेंट आता तर मी 10वीच होते तेव्हा. ऑफकोर्स लहान होते मी, मोठी असते तर तेवढी समज असते की आई बाबा हट झालेले, पण मी आणि माझ्या भावाने आम्ही ताईला मदत केली. वाव. म्हणजे मी शाळेत होते मला माहित होतं ताई आज जाणार आहे, आणि घरी आले तेव्हा टाळा लावलेला होता. मग मी शेजारच्या घरी बसले. फुल फिल्मी हा फिल्मी वाटते. इन रिअल लाईफ ते फार हॅपी नसतं ते. नाव शी इज हॅपी ऑफकोर्स. 2 मुलं आहेत, मोठी झाली आहेत, खूप वर्ष झाले आता त्या गोष्टीला. पण हा त्या मोमेंटला ते फार करेक्ट असतं. तेव्हा मी पण लहान होते, पण आईचं प्रेम आहे ना, सो ते असतं. मी ऍक्च्युअल मदत नाही केली पण मी असे सल्ले खूप दिले. काय होत नाही पळव रे तू पळव आपण आहोत सगळे. लव गुरु बनला. हा पण असं झालं की एका पॉइंटला तसं काही होत नाही. म्हणजे जसं म्हणाली सिच्युएशन खरंच खूप डार्क असते ती सगळी, पण ते फॅमिलीज एका पॉइंटला कुठेतरी काहीतरी ते कुठेतरी मेल्टडाऊन होतं आणि ते छानच होतं. अजून एका भावाला पळवलंस का तू? मी नाही पळवलं, पण त्यांचं पण लव्ह मॅरेज होतं, आणि आम्ही सगळे इथून गावी चाललेलो. नंतर मला कळलं की तिला पळवून आणले. नाईस. काय माझ्या फॅमिली स्क्रीन प्ले नाही कमाल. वाव. साऊथ इंडियन हा मराठी, पण आता ऑफकोर्स दे आर ऑल्सो व्हेरी हॅपी. खूप खुशी होते. आई बाबा नंतर कन्व्हिन्स झाली, मुलाची फॅमिली कन्व्हिन्स होती, मुलीची कन्व्हिन्स नव्हती. फगाली आपली लडकी को. क्या बात. पळवून आणली आम्ही तिला. मस्त वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता मला तिथून सांगते ती, त्याच्यामुळे मला आता थोडा आवडता घ्यावा लागतो इंटरव्ह्यू. पण थँक्यू. पण आता मी येईन पुन्हा सेटवरती आणि तेव्हा आपण खूप गप्पा मारू. पण जाता जाता तू जे मगाशी म्हणालास, ताजमहल बनवायला होते कारागीर कुशल, ताजमहल बनवायला होते कारागीर कुशल. अर्पिताचं नाव घेतो, कलाकृती मीडियासाठी स्पेशल. थँक्यू. थँक्यू. पण प्लीज आमचा लग्नाचा सोहळा 8 मार्चपासून सुरू होतोय. 8 मार्चला दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका आपल्या सन मराठी वाहिनीवर. 8 मार्चपासून पुढचे आमचे सगळे एपिसोड्स बघा. खूप छान छान गमती तुम्हाला बघायला मिळतील. बघत राहा तू अनोळखी तरी सोबती सन मराठी. सन मराठीवर. थँक्यू सो मच. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.